ओतूर खोऱ्यातील गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित ओतूर धरणाचा प्रश्न अखेर मार्गी लागल्याचं आमदार नितीन पवार यांच्याकडून ओतूर खोऱ्यातील शेतकऱ्यांना सांगण्यात आलंय। तसं आश्वासनच शेतकऱ्यांना देण्यात आल्याचं माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। मागील 2 वर्ष कोरोनामध्ये गेल्यामुळे काम थांबलं होतं, मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मान्यता मिळाल्यामुळे यावर्षी 100% धरणाचं काम सुरू होईल असा शब्द शेतकऱ्यांना दिला असल्याचं माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय। सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी 6 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री वित्त विभाग कक्ष मुंबई इथे बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत ओतूर प्रकल्प ताक कळवण प्रकल्पाच्या विशेष दुरुस्तीच्या कामाला प्रथम सुधारित शासकीय मान्यता देण्यात आली आहे। ओतूर धरणाला ती मान्यता मिळालेली आहे, ते पत्र पण आज आहे आमच्याकडे, मी ते पण तुम्हाला दाखवते। आणि त्याच्यानंतर आज मान्यता मिळाल्यानंतर त्याला मंजुरी मिळालेली आहे। सुधारित मान्यतेला त्याला ती मंजुरी मिळून त्याच्यासाठी जो निधी किंवा पैसा आहे 81 कोटीचं, मला वाटतं ते तेव्हा 81 कोटीचं तेव्हा ते धरण होतं आणि त्याला ती सुधारित मान्यता देऊन आता ते काम जे आहे त्याचं GR वगैरे निघाले की पुढची टेंडर प्रोसेस वगैरे सुरू होईल। हे ह्या वर्षी 100% काम सुरू व्हायलाच पाहिजे। त्याचं कारण असं आहे की आता ह्या ज्या प्रशासकीय गोष्टी असतात, टेक्निकली गोष्टी असतात, मला असं वाटतं की टेक्निकली गोष्टी सगळ्या अडथळे दूर झालेले, म्हणूनच त्याला मान्यता मिळालेली आहे। आता जे पण आहे GR निघाले की त्याची टेंडर प्रोसेस जी सुरू झाली की मग। रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळवण।